Okay. So this is the practical number 30 from Java programming language. Here, what is the statement? Develop program to draw following shapes, graphics, and applets. Here, different shapes are given: cone, cylinder, cube, square inside circle, and circle inside a square. ओके, तर एवढे शेप्स आपल्याला ड्रॉ करायचे आहेत. कोन, सिलेंडर, क्यूब, स्क्वेअर इनसाइड सर्कल अँड सर्कल इनसाइड ए स्क्वेअर. तर ते सगळे शेप आपल्याला ड्रॉ करायचे असतील तर आपल्याला सिस्टीम माहीत पाहिजे की कम्प्युटर सिस्टीम जी आहे आपली तर ती कशी आहे. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस आपल्याला माहीत आहेत, राईट. एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. सो हियर इन कम्प्युटर सिस्टीम आपला कम्प्युटर सिस्टीम हा आपण असा असतो, राईट. दिस इज युअर एक्स ॲक्सिस अँड दिस इज युअर वाय ॲक्सिस, असा या बाजूने असतो, जो की आपण मॅथ्समध्ये या पद्धतीने लिहितो, राईट. दिस वन इज वाय अँड दिस वन इज एक्स. आणि इथे कसा तुमच्या टॉप लेफ्ट कॉर्नर पासून ते टॉप राईट कॉर्नर पर्यंत एक्स ॲक्सिस, टॉप लेफ्ट कॉर्नर पासून बॉटम लेफ्ट कॉर्नर पर्यंत वाय ॲक्सिस असतो. आणि हा तुमचा या कोपऱ्यातला हा 0,0 म्हणजे ओरिजिन असतो. आता आपल्याला डिफरंट शेप्स ड्रॉ करायला सांगितलेले आहेत, जसं की सिलेंडर आहे, कोन आहे, स्क्वेअर इनसाइड सर्कल आहे किंवा सर्कल इनसाइड स्क्वेअर आहे. तर आपल्याला पॉइंट्स नीट जमले घेण्यासाठी तर आपण ते ड्रॉ करू शकतो, राईट. मग आपण आज ते स्टॅप बघणार आहोत त्या प्रॅक्टिकलमध्ये की आपल्याला पॉइंट जमले की आपण ते करू शकतो. मग प्रत्येक शेपच्या तिथे आपण नाव लिहिणार आहोत त्याचं. ओके. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागेल की हे पॉइंट्स कसे डिसाइड करायचे ते बघावं लागेल. आता सिलेंडर ड्रॉ करायचा आहे आपल्याला. सपोज सिलेंडर ड्रॉ करायचा आहे, राईट. सिलेंडर ड्रॉ करायचा असेल तर कसं करावं लागेल. तर सगळ्यात अगोदर आपल्याला सिलेंडर कसा असतो, या पद्धतीने असा सिलेंडर असतो, राईट. दिस वन इज सिलेंडर. म्हणजेच काय आपल्याला काय करावं लागते, दोन ओव्हल लागणार आहेत, बरोबर. दिस वन इज ओव्हल अँड दिस वन इज ओव्हल अँड दोन लाईन्स लागणार आहेत त्याचे कॉर्नर्स जॉईन करायला, बरोबर. म्हणजे इथे ड्रॉ लाईन, इथे ड्रॉ ओव्हल आपल्याला यूज करावं लागेल. मग मेथड्स कळायला. आता पॉइंट्स कसे सेट्स करायचे, तर एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ड्रॉ करून एक आपण रफ तयार करू शकतो, एक्स अँड वाय. मग आता ओव्हल ड्रॉ करायचा आहे. ओव्हल ड्रॉ करताना काय होतं की तो पहिल्यांदा इमॅजिनरी रेक्टँगल तयार करतो आणि त्या रेक्टँगलना टच करून जाणारं ओव्हल बनतं, बरोबर. म्हणजे इथे इमॅजिनरी रेक्टँगल तयार होणार आहे आणि त्या रेक्टँगलच्या शेप्सला टच करून जाणारं सर्कल म्हणजेच ओव्हल बनत असतं. मग सपोज काय केलेलं आहे की आपल्याला ते दोन रेक्टँगल काय करावे लागतील, ऍड करावे लागतील, म्हणजेच ओव्हलसाठी. मग ओव्हलचे कोऑर्डिनेट आपल्याला द्यायचे. तर पहिल्या ओव्हलचे कोऑर्डिनेट सपोज एक्स ॲक्सिस वर 10, वाय ॲक्सिस वर 10 घेतले मी, म्हणजे इथे. मग पहिला मी ऑपरेशन वापरलं ड्रॉ ओव्हल, ओके. आणि त्याला एक्स आणि वाय चे कोऑर्डिनेट्स दिले 10,10. आता विड्थ किती आणि हाईट किती. सपोज विड्थ दिली आपल्याला असा वाढवायचा आहे, म्हणजेच त्याची विड्थ जास्त द्यावी लागेल. सपोज 50 दिली आणि त्याची हाईट म्हणजेच लेंथ 10 दिलेली आहे. म्हणजेच काय होईल, या 10 पासून या पॉइंट पासून पुढे 50 पिक्सेल्स म्हणजे काय 60 पर्यंत त्याची विड्थ गेलेली आहे, बरोबर. 60 आणि 10 त्याची हाईट आहे, म्हणजे या 10च्या खाली 20 असणार आहे. म्हणजे हा इथे, म्हणजे हा असं. म्हणजे काय, हे असं काय होईल, एक रेक्टँगल ड्रॉ झालेला आपल्याला इमॅजिनरी इंटरनल कम्प्युटर मध्ये तो ड्रॉ होईल. आणि काय त्याला टच करून जाणार, त्याच्या एजेसना टच करून जाणार असं एक ओव्हल तयार होईल. मग तसंच खाली आपल्याला दुसरं ओव्हल ड्रॉ करायचंय. मग त्याचे एक्स आणि वाय चे कोऑर्डिनेट्स आपल्याला सेट करावे लागतील, राईट. एक्स आणि वाय चे कोऑर्डिनेट आपल्याला सेट करावे लागतील. मग बघा एक्स आता याच्या खाली सरळ घ्यायचंय, म्हणजे एक्स चेंज होणार आहे का, नो. दुसऱ्या पण ओव्हल साठी एक्स तोच राहील 10
आणि फक्त आपल्याला खाली चेंज करावं लागेल. सपोज मी इथे घेतला 80, म्हणजे 1080 इथे पॉइंट मिळाला, बरोबर. आणि त्याची विड्थ आणि हाईट आपल्याला तशीच ठेवावी लागेल त्या ओव्हलची, म्हणजे 50 म्हणजे इथपर्यंत जाईल 60 पर्यंत, आणि 10 त्याची घ्यावी लागेल म्हणजे 90. म्हणजे तो इमॅजिनरी रेक्टँगल अगोदर ड्रॉ होईल इंटरनल सर्किटमध्ये, हे इंटरनल जो ऍपलेट तयार होणार आणि त्याला टच करून जाणार हे असं, मी काही ते नीट ड्रॉ केलेलं नाही, पण असं एक ओव्हल तयार होईल. आणि मग काय, हे 10 15 ला इथे आहे बघा मिडल, म्हणजे हा किती असणार आहे, 15 असणार आहे इथे, आणि हा पण त्याच्या काय असणार आहे, 15. मग यांना जोडणार आपल्याला ड्रॉ लाईन करायची आहे. मग लाईन साठी काय येणार आहे, इथे ड्रॉ ओव्हल. ओव्हल साठी काय, 10, 80, आणि विड्थ आणि हाईट तीच राहिलेली आहे 10. मग लाईन साठी काय, या लाईन साठी एक्स आणि वाय काय असणार आहेत, 10 and 15, आणि याचा एंड काय आहे, एंड पॉइंट 10 and 85, राईट. मग तेच इकडे या लाईन साठी 60 and 65, तेच त्याचा एंड पॉइंट काय झाला, 60 and 85. तर आपल्याला सिलेंडर ड्रॉ झालेला मिळेल. तर मी हे ऍक्सिस वर सांगितलेलं आहे. मग आता आपल्याला तेच प्रोग्राम मध्ये मेन्शन करायचं आहे. ओके, तर प्रोग्राम मध्ये सिलेंडर ड्रॉ करण्यासाठी मी काय केलेलं आहे, तोच कोड काय केलेला आहे, इथे लिहिलेला आहे आपल्या प्रोग्राम मध्ये. मग पेंट मेथड मध्ये मी सिलेंडरचा कोड टाकलेला आहे. मग मी ड्रॉ स्ट्रिंग मेथड वापरले, कारण त्या सिलेंडर खाली मला नाव प्रिंट करायचं सिलेंडर, आणि आपण जे कोऑर्डिनेट सेट केलेले आहेत ओव्हल, लाईन, ते घेतलेलं आहे. तर आपण सेव्ह करूया अँड एक्झिक्यूट करून बघूया. जावा सी, प्रोग्रामचं नाव काय, a.java, ऍपलेट व्ह्यूवर a.java. हे बघा सिलेंडर इथे ड्रॉ झालेला आपल्याला मिळतोय, दिसला सिलेंडर त्या पद्धतीने ड्रॉ झालाय. तर हे असे कोऑर्डिनेट जमले की तुम्हाला कोणतीही इमेज ड्रॉ करता येईल. तर सेकंड इमेज ड्रॉ करूया. सेकंड इमेज आपण ड्रॉ करूया. सपोज हे मी क्लिअरच करतो. सेकंड काय घेऊया, क्यूब घेऊया. सेकंड क्यूब. ओके, तर क्यूब आपल्याला माहित पाहिजे की क्यूब कसा असतो. बरोबर, आणि हे ह्याचे कॉर्नर्स असे आपल्याला जोडावे लागतात. दिस इज युअर क्यूब. बरोबर आहे. म्हणजे काय केलं रे, मी पहिल्यांदा 2 रेक्टँगल ड्रॉ केले आणि त्यांचे कॉर्नर्स जे आहेत ते जॉईन करून घेतले. बरोबर आहे, 2 रेक्टँगल ड्रॉ केले असे. हा एक, त्याच्या पाठीमागे किंवा त्याच्या पुढे ड्रॉ करा असा एक, आणि त्यांना असं जॉईन केलेलं आहे, राईट. म्हणजे तुम्हाला क्यूब ड्रॉ झालेला मिळतोय. मग 2 रेक्टँगल आपल्याला ड्रॉ करावे लागतील. So this one is my x axis, y axis, x and y. ओके, तर रेक्टँगल साठी काय, ड्रॉ रेक्ट. बरोबर, ड्रॉ रेक्ट मेथड वापरावी लागेल. त्याच्यासाठी काय, एक्स वाय कोऑर्डिनेट, राईट, एक्स वाय, विड्थ अँड लेंथ हे आपल्याला पॉइंट्स द्यावे लागतात. मग आता सपोज पहिल्या रेक्टँगल साठी मी एक्स आणि वाय चे कोऑर्डिनेट्स घेतले 8 आणि 10, 80 आणि 10, म्हणजे एक्स वर 80, सपोज इथे असतील 80 आणि 10 इथे असतील. ओके, 80 अँड 10. मग पहिला पॉइंट मला इथे मिळाला. ओके, मग त्याच्यानंतर 50 ची लेंथ घेतली एक्स ऍक्सिस वर, विड्थ 50, म्हणजे काय, पुढे 50 ऍड होतील, म्हणजे 130, राईट, 130 एक्स ऍक्सिस, अँड अगेन 50 ची हाईट घेतली म्हणजे 60 पर्यंत, 60 इकडे, लेंथ पण किती घेतली, 50, म्हणजे आपला काय, इथे त्याचे कॉर्नर्स येतील असे, राईट. आणि मग काय, रेक्टँगल इथे ड्रॉ होईल. बरोबर आहे.
हा रेक्टँगल इथे ड्रॉ झालेला आहे असा. त्याच्यानंतर काय, पुढचा ड्रॉ रेक्ट, दुसरा मला काय करायचा, दुसरा रेक्टँगल घ्यायचा आहे. मग परत अगेन ड्रॉ रेक्ट मेथडचा यूज करायचा आहे. त्याच्यासाठी पॉइंट्स घेऊया. सपोज 95 अँड 25. मग एक्स वर 95, सपोज 95 इथे असतील आपण असं गृहीत धरूया, आणि 25 सोबत 10, 20 आणि 25 सपोज इथे असतील 25. मग 95, 25 इथे मिळाला एक पॉइंट. त्यानंतर 50-50 तेवढीच, कारण क्यूबला काय करायचं आपल्याला, लेंथ विड्थ तीच ठेवावी लागेल. सो 50,50 केलेली. मग 95 पासून 50 म्हणजे 145, राईट. म्हणजे 145 पर्यंत पुढे विड्थ जाईल, आणि परत 25 प्लस 50 म्हणजे 75. म्हणजे सपोज 75 इथे असते, म्हणजे मी इथे एक कॉर्नर, इथे एक कॉर्नर आणि इथे एक कॉर्नर. ओके. तर हा आपल्याला असा दुसरा रेक्टँगल ड्रॉ होईल. ओके. असं मी एक रफ ड्रॉ केलं. आता काय फक्त कॉर्नर तर जॉईन करायचं, बरोबर. मग पहिले मग काय ड्रॉ लाईन वापरावं लागेल. मग किती लाईन, ही एक लाईन, 2, 3 आणि 4, 4 वेळा ड्रॉ लाईन वापरावं लागेल. मग बघा काय, इथे या लाईन साठी काय येणार आहे, 80,10, बरोबर. 80,10. आणि या लाईन साठी इकडे इथे घ्यावी लागेल, बरोबर. 95 अँड 25, 95 अँड 25, बरोबर. म्हणजे अशी लाईन ड्रॉ होईल, राईट. म्हणजे काय, ड्रॉ लाईन हे फंक्शन आपल्याला वापरायचं आहे, मेथड. मग त्याचे पहिले XY 80-10 आणि दुसरे 95-25, तर आपल्याला ती लाईन ड्रॉ झालेली मिळेल. परत ही इथे काय दिसतंय, 80,60 आणि इथे 95 एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस 75, म्हणजे ही लाईन ड्रॉ होईल. म्हणजे पुढच्या लाईन साठी काय, ड्रॉ लाईन 80,60, 95,75, म्हणजे पुढची लाईन ड्रॉ झालेली आहे. पुढे नेक्स्ट ही लाईन, इथला पॉइंट काय, 130,10 आणि हा पॉइंट 145,25, म्हणजे ही अशी लाईन ड्रॉ होईल, राईट. आणि हे 130,60 आणि हे 145,75, तर असा क्यूब आपल्याला मिळेल. मग तेच मी 2 वेळा ड्रॉ रेक्ट आणि 4 वेळा ड्रॉ लाईन आपल्याला कॉल करावी लागेल. सो हिअर हेच पॉइंट मी यूज करत आहे सिलेंडर साठी. आणि मी काय केलंय, क्यूब साठी ड्रॉ स्ट्रिंग मेथड वापरलेली आहे, त्याच्यानंतर त्याचा मेसेज प्रिंट होण्यासाठी. ओके. क्यूबचा कोड लिहिलेला आहे, हेच पॉइंट वापरलेले आहेत. आणि क्यूब असा मेसेज प्रिंट होईल 95, 110 या पॉइंट पासून. सेव्ह, कंपाईल. हे बघा, स्क्वेअर इथे आपल्याला, क्यूब आपल्याला मिळालेला आहे त्या प्रमाणात, राईट. क्यूब मिळालेला आहे. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे स्क्वेअर इनसाइड ए सर्कल. स्क्वेअर इनसाइड ए सर्कल. आता स्क्वेअर ड्रॉ करायचंय, स्क्वेअर ड्रॉ करायचा आहे. मग आपण त्याच्यासाठी रेक्टँगलच वापरू शकतो, ड्रॉ रेक्ट. मेथड जरी ड्रॉ रेक्ट असली तरी आपण विड्थ आणि हाईट जर सेम दिली तर स्क्वेअर आपल्याला मिळेल, राईट. म्हणजे ड्रॉ रेक्ट या मेथड मध्ये काय, तुम्ही एक्स आणि वाय चे कोऑर्डिनेट स्टार्टिंग देता आणि विड्थ आणि लेंथ देता, बरोबर. मग विड्थ आणि लेंथ सेम असेल तर तो झाला तुमचा स्क्वेअर. म्हणजे ड्रॉ रेक्ट स्क्वेअर साठी वापरूया, विड्थ आणि लेंथची व्हॅल्यू सेम देऊया, आणि परत काय करावं लागेल, ओव्हल वापरावे लागेल, ड्रॉ ओव्हल. आणि ओव्हल मध्ये पण काय, एक्स आणि वाय विड्थ आणि लेंथ सेम दिली तर ते काय होईल, सर्कल होईल. या दोन व्हॅल्यू सेम दिल्या की ते काय होईल, सर्कल होईल. मग तेच लॉजिक आपल्याला वापरायला लागेल. हे बघा,
एक्स अँड वाय, एक्स अँड वाय, एक्स आणि वाय मी काढून घेतलेले आहेत. ओके, आता इथे आपल्याला पॉइंट्स घ्यायचे आहेत रेक्ट आणि ओव्हल साठी. मग रेक्ट साठी मी घेतो सपोज 290 एक्स ॲक्सिस, रेक्ट साठी 290 एक्स ॲक्सिस आणि वाय साठी घेतला मी 10. ओके, सपोज 290 इथे असेल, मग इथे घेतला 290 आणि 10 वाय ॲक्सिस वर इथे असेल, म्हणजे इथे मला तो पॉइंट मिळाला. तर 290 सर्कल इनसाइड आपल्याला काय करायचंय, स्क्वेअर ड्रॉ करायचंय, म्हणजे ओव्हल काढायचंय आणि त्यामध्ये सर्कल ड्रॉ करायचं, सॉरी स्क्वेअर ड्रॉ करायचा असा. बरोबर, मग मी 290 घेतलेलं आहे, त्याला 10 घेतले आणि त्याची विड्थ 80 आणि 80 ठेवलेली आहे. ओके, ओव्हल साठी ड्रॉ रेक्ट. आता त्याची विड्थ आणि लेंथ ठेवूया ड्रॉ रेक्ट साठी 80 आणि 80, म्हणजे एक्स ॲक्सिस वर 80, म्हणजे 290 प्लस 80, 290 प्लस 80 किती झाले, 0 7 370 राईट. हा पुढे एक्स हे करूया, सपोज 370 इथे असतील तर इथे आला, त्याची तेवढी विड्थ झाली. बरोबर, आणि हाईट किती सांगितली, लेंथ 80 सांगितली, मग 80 प्लस 10 90, सपोज वाय ॲक्सिस वर 90 इथे असेल, म्हणजे हा असा इमॅजिनरी रेक्टँगल नो ड्रॉ रेक्टने काय होणार आहे, हा असा स्क्वेअर काय होईल, तयार होईल. हा स्क्वेअर आहे असं गृहीत धरा. आता ते ड्रॉ करताना आपण काय एक्स आणि वाय ओरिजिनल घेतलेले नाहीयेत. 370 तिथे मिळाले. ओके, 80 केल्यानंतर ड्रॉ रेक्ट झालेला आहे. त्यानंतर मग काय, ओव्हल ड्रॉ करायचंय, ओव्हल. ओके, याच्यामध्ये आपल्याला ओव्हल घ्यायचंय. मग हाच आपला स्टार्टिंग पॉइंट पाहिजे ओव्हलचा, 290 आणि 10. बरोबर आहे, मग ड्रॉ ओव्हल साठी काय एक्स आणि वाय सेम राहतील जे रेक्टँगलचे आहेत. बरोबर, 290 आणि 10, आणि याच रेक्टँगलला टच करून ते सर्कल गेले पाहिजे, म्हणजे त्याची विड्थ आणि हाईट पण रेक्टँगल एवढीच असणार आहे. मग 80,80, मग याच रेक्टँगलच्या आतून ते टच करून जाणारं ओव्हल बनेल. म्हणून त्याचा स्टार्टिंग सगळे पॉइंट सेम ठेवलेत रेक्ट आणि ओव्हल साठी. मग काय होईल, हे असं सर्कल ड्रॉ होईल. हे नीट लक्षात ठेवा, हे सेम का घेतले, कारण दोघे पण त्याच्याशीच रिलेटेड, तेवढी विड्थ तेवढी हाईट. ओके, ते आपण करूया. स्क्वेअर इनसाइड सर्कल, ओके, किंवा सर्कल इनसाइड स्क्वेअर, असे आपण दोन बघणार आहोत. आता आपण पाहिले सर्कल इनसाइड स्क्वेअर, तर ते पॉइंट मी घेतलेले आहेत. सर्कल इनसाइड स्क्वेअर, सेव्ह. हे बघा, मॅक्सिमाइज करूया, आले सर्कल इनसाइड स्क्वेअर. ओके, त्याला मी डी नाव दिले. मग तसंच तेच लॉजिक वापरून तुम्ही काय करू शकता, स्क्वेअर इनसाइड सर्कल वापरू शकता. मग फक्त इथे मात्र आता पॉइंट वेगळे येतील ओव्हल आणि रेक्टचे, कारण आता काय आहे, स्क्वेअर इनसाइड सर्कल आहे. बरोबर, स्क्वेअर इनसाइड सर्कल आहे. सेव्ह. स्क्वेअर इनसाइड सर्कल आणि सर्कल इनसाइड स्क्वेअर पेंट केलेला आहे. हेच आहे रेक्टँगल, ड्रॉ रेक्ट आणि ड्रॉ ओव्हल वापरलेले आहे. आता सर्कल हे स्क्वेअरच्या इनसाइड आहे, म्हणून रेक्टँगल आणि त्या ओव्हलचे पॅरामीटर सेम आहेत. स्क्वेअर काढायचं म्हणून विड्थ आणि लेंथ सेम ठेवली आहे. सर्कल ड्रॉ करायचं त्यामुळे काय, विड्थ आणि लेंथ पण सेम ठेवलेली आहे, त्यामुळे ते सर्कल झालेलं आहे. मात्र स्क्वेअरच्या इनसाइड सर्कल करायचंय आपल्याला. मग स्क्वेअरच्या इनसाइड सर्कल करताना काय करावं लागेल, की दोघांच्या व्हॅल्यूज वेगवेगळ्या येतील इथे. येते लक्षात? तर ते ड्रॉ केलेलं आहे आपण, स्क्वेअर इनसाइड सर्कल आणि सर्कल इनसाइड
स्क्वेअर. आता त्यानंतर आपल्याला कोन ड्रॉ करायचा आहे, कोन. ओके, कोन ड्रॉ करायचा आहे. तर कोनसाठी बघा आपल्याला काय लागणार आहे, ओव्हल लागेल वर ड्रॉ करण्यासाठी, आणि त्यानंतर काय लागणार आहे, दोन लाईन लागतील त्या ओव्हलला जॉईन करणाऱ्या, अशा दोन लाईन्स आपल्याकडे अवेलेबल असायला पाहिजेत. ओके, तर त्या दोन लाईन लागतील. तर आपण बघूया कोन कसा ड्रॉ करायचा आहे. कोन पण एकदम इझी आहे. तर कोन कसा ड्रॉ होणार आहे, सपोज तुम्ही कसं आहे तुम्हाला हवाय तसा ड्रॉ करू शकता. ओके, काही जण असा ड्रॉ करतील, राईट, किंवा काही जण असा ड्रॉ करतील, तुमच्यावर बेस. आपण ह्याच्यासाठी बघूया, हा तुम्ही ट्राय करा नंतर घरी उलटा. तर काय लागतंय, याच्यासाठी आपल्याला ओव्हल लागेल, आणि या एक लाईन साठी ड्रॉ लाईन, याच्यासाठी ड्रॉ लाईन, बरोबर. मग आपण ते ड्रॉ करूया. सो मी हा एक्स वाय ऍक्सिस, हा एक्स ऍक्सिस घेतलेला आहे, एक्स अँड वाय. आता ड्रॉ ओव्हल, ड्रॉ ओव्हल करूया. मग याच्यासाठी काय असतं, एक्स आणि वाय, विड्थ आणि लेंथ, बरोबर. ड्रॉ ओव्हल म्हणजेच रेक्टँगल प्रमाणे, इमॅजिनरी रेक्टँगल त्याला ड्रॉ होतो. मग मी ते पॉइंट घेतो. सपोज एक्स असेल 200, वाय असेल 200, विड्थ असेल सपोज विड्थ घेऊया त्याच्या पुढे 290 सपोज, आणि हाईट घेऊया 50 सपोज. ओके, तर अशी आपण विड्थ आणि लेंथ त्याची घेतलेली आहे. ओके, 200च घेतले का, ओके, नो प्रॉब्लेम. तर इथे विड्थ सुद्धा 200 घेऊया. ओके, तर एक्स आणि वाय, एक्स वर सपोज 200 इथे असेल, वाय वर 200 सपोज इथे असेल, तर हा पहिला पॉइंट मिळाला. त्याच्यानंतर विड्थ किती सांगितली, 200च आहे विड्थ. ओके, 200 म्हणजे 200, या पॉइंट पासून पुढे 200 पिक्सेल म्हणजे किती, 400. एक्स ची व्हॅल्यू इथे 400 असेल सपोज, आणि लेंथ किती आहे, 50, म्हणजे इकडे 200 प्लस 50 म्हणजे 250, राईट. म्हणजे इथे हा असा काय होईल, इमॅजिनरी रेक्टँगल तयार होईल अगोदर. ओके, आणि त्याला टच करून जाणारं काय बनणार आहे, त्या ओव्हलचं शेप असा तयार होणार आहे. ओके, आणि हे हा पार्ट तर नाही डिस्प्ले, हे इमॅजिनरी रेक्टँगल. मग आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो पॉइंट आलेला आहे, हा पॉइंट, हे ड्रॉ लाईन साठी एंड पॉइंट असतील, आणि या कोनच्या मिडलला म्हणजे इथे एक पॉइंट घ्यावा लागेल खाली, आणि काय करायचंय, हे पॉइंट आणि हा असा जॉईन करायचा आहे, आणि हा असा जॉईन करायचा आहे. तर मी ते काढून घेतलेले आहेत ऑलरेडी पॉइंट्स, तर तुम्हाला कळावे की कोणते पॉइंट्स आपण घेतलेले आहेत त्यासाठी. मग ड्रॉ लाईन आपल्याला यूज करायचंय. मग बघा, हा काय, एक्स ऍक्सिस इथे 200 आहे, आणि हा मिडल म्हणजे सपोज इथे 225 येत असेल, सो 200,225, बरोबर. आणि इकडे 400,225, दोन्ही लाईनचे दोन एंड पॉइंट, आणि दोन्ही एकाच पॉइंटला येऊन मिळत आहेत. मग हा पॉइंट सपोज मी ठरवलाय, एक्स ऍक्सिस असेल 290, मधला घेतलाय असा 290. ओके, 290, मग इथे 290, आणि इथून परत हाईट वाढवावी लागेल खाली, म्हणजे सपोज मी ती किती घेतली, 500 घेतली, सपोज इथे 500 असेल, तर असा कोण तयार होईल. बघा, कोण तयार करूया, ड्रॉ कोन. सेव्ह, फाईल अँड एक्झिक्यूट. हे बघा, कोण ड्रॉ झालेला आहे. तर हे सगळे आपले काय शेप्स तयार झालेले आहेत, राईट. तर आपण काय काय बघितलं इथे, ओके, सिलेंडर, सिलेंडर प्रिंट झालाय,
क्यूब प्रिंट झालेला आहे, स्क्वेअर इनसाइड सर्कल अँड सर्कल इनसाइड स्क्वेअर अँड कोन, सगळे शेप आपण प्रिंट केलेले आहेत. तर इथे तेच दिलेलं आहे बघा, ॲपलेट, मग सिलेंडरचा कोड, राईट, क्यूबसाठी असलेला कोड, देन स्क्वेअर इनसाइड सर्कल, सर्कल इनसाइड स्क्वेअर अँड कोनसाठी. हे असं आपल्याला आउटपुट मिळालेलं आहे या कोडने. ओके, so this program is completed. Now next question काय विचारलेला आहे, which of this method is a part of abstract window toolkit? तर पेंट मेथड कुणाची आहे, कंपोनंट कुठे आहे, AWT पॅकेज मध्ये डिफाइन आहे. सो पेंट मेथड इज ए मेथड ऑफ abstract window toolkit. Then enlist the methods required to draw cone and cylinder. तर कोन साठी काय काय लागलेलं आहे आपल्याला, बघा इथे कोन ड्रॉ केलेला आहे. कोन साठी काय लागले, ओव्हल आणि लाईन, बरोबर. मग कोन साठी लिहूया सेकंड. ओके, याचा आन्सर बी. सेकंड क्वेश्चन नंबर 2 फॉर कोन साठी कोणत्या दोन मेथड लागल्या आपल्याला, ड्रॉ ओव्हल आणि ड्रॉ लाईन. या दोन मेथडने आपण ओव्हल ड्रॉ केलेला आहे. आणि सिलेंडर पण ड्रॉ केलेला आहे. तर सिलेंडर साठी काय लागलेलं आहे, दोन ओव्हल आणि दोन वेळा ड्रॉ लाईन, म्हणजेच काय, सेम ड्रॉ ओव्हल त्याच अगेन अँड अगेन कॉल केलेले आहेत आणि ड्रॉ लाईन. तर दोघांचा आन्सर सेम आहे, सिलेंडर आणि ओव्हल्स कोनसाठी. देन एक्सप्लेन सिंटॅक्स टू ड्रॉ सर्कल. काय सर्कलचा सिंटॅक्स ओव्हलचाच असणार आहे, बरोबर. यूज ड्रॉ ओव्हल मेथड, बट काय येणार आहेत, कोणते दोन पॅरामीटर सेम येणार आहेत, W म्हणजेच विड्थ अँड लेंथ शुड बी सेम, ड्रॉ ओव्हल मध्ये, राईट. यूज ड्रॉ ओव्हल मेथड म्हणजेच काय, एक्झाम्पल, ड्रॉ ओव्हल ब्रॅकेट मध्ये सपोज एक्स कोऑर्डिनेट्स 30, वाय कोऑर्डिनेट्स 40 अँड विड्थ किती, सपोज 50 आणि लेंथ पण 50. तर असं हे सर्कल ड्रॉ होईल, कारण विड्थ आणि लेंथ सेम पाहिजे सर्कलची. Then differentiate between applet and application. Already we seen answer of this question in last practical, that is practical number 29. Here again I will show you again answer of this. Okay, so this one is the answer. Applet and application मधला डिफरन्स, तर तो आपण डिटेल मध्ये बघितलेला आहे. तर त्यांनी परत रिपीट केलेला आहे या प्रॅक्टिकल मध्ये हा क्वेश्चन. सो दिस इज द डिफरन्स, ॲपलेट अँड ॲप्लिकेशन. ऑलरेडी आपण तो पाहिलेला आहे डिटेल मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन्स कंप्लीटेड. नेक्स्ट, राईट आउटपुट ऑफ द फॉलोइंग प्रोग्राम. तर यामध्ये काय दिसतंय आपल्याला, की सेट बॅकग्राऊंड कलर एक्झाम्पल, तर क्लासचं नाव ॲपलेट कोड ऍड केलेला आहे. त्यानंतर ओके, ॲपलेट पॅकेज AWT पॅकेज ऍड केलेलं आहे विथ क्लास, नो प्रॉब्लेम. त्यानंतर प्रोग्राम घेतलेला आहे, कलर आणि जी मेथड यूज केली. तर हा कमेंट पार्ट आहे, तर तो काय एक्झिक्यूट होणार नाहीये हा, राईट. इथे काय लिहिलंय, सेट बॅकग्राऊंड कलर डॉट रेड, कलर क्लासची रेड कॉन्स्टंट यूज केलेला आहे. म्हणजे काय, एक आउटपुट मध्ये ॲपलेटची विंडो तयार होईल आणि सगळा कलर काय होईल, रेड 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 असं. हा आतला कलर काय होईल, बॅकग्राऊंड कलर रेड झालेला असेल. ओके, आपण बघूया तो प्रोग्राम रन करून. तो इथे तो टाईप करून ठेवलाय, सो वी विल रन. .java
बघा काय झाले, तर ॲपलेट ओपन झाले आणि त्याला बॅकग्राऊंडला कोणता कलर गेलेला आहे, रेड गेलेला दिसतोय. कारण सेट बॅकग्राऊंड मेथड काय करते, रेड कलर देऊन टाकते. ही सेट बॅकग्राऊंड आपण काल पाहिले, बॅकग्राऊंड आणि फोरग्राऊंड कलर. सो दिस इज द आउटपुट. देन डेव्हलप ए प्रोग्राम टू ड्रॉ एनी टू ऑफ द फॉलोइंग. ऑलरेडी आपण ड्रॉ केलंय कोन, सिलेंडर आणि क्यूब, राईट. बघा इथे प्रोग्राम मध्ये काय केलं आपण, कोन कुठे ऍड केलाय, कोन ड्रॉ केलेला आहे, राईट. सिलेंडर ड्रॉ केलेला आहे, त्याचे कोऑर्डिनेट्स, राईट. अँड नेक्स्ट वन इज क्यूब. क्यूब सुद्धा ड्रॉ केलेला आहे, नो प्रॉब्लेम. नेक्स्ट क्वेश्चन. Third, develop a program to draw any one of the following: square inside circle and circle inside square. So here again we completed square inside a circle and circle inside a square. So this one is also completed. So our program is completed here. Okay, save. Next. Practical number 30 is completed. Okay, we will see practical number 31 and 32 in next session.